नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। संभाजीनगर नगरीमध्ये साक्षात आपल्या हिंदू धर्माचे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे शुभागमन झालेले आहे आणि त्यानिमित्ताने मी जगद्गुरू श्रींचे स्वागत करतो। तसेच त्यानिमित्ताने आयोजित आज आपली पत्रकार परिषदेला उपस्थित इलेक्ट्रॉनिक मीडिया बांधव तसेच प्रिंट मीडिया बांधव सर्व फोटोग्राफर गुरुबंधू आणि गुरुभगिनी यांचे देखील स्वागत करतो। शब्द सुंदरने सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला आपण आता जास्त वेळ न दवडता सुरुवात करूया। थोडं महाराजांना बोलू द्या। साक्षात मी आता पत्रकार बंधूंना विनंती करतो, आपण आपले प्रश्न विचारू शकतो। हां, थोडक्यात आजचा हा कार्यक्रम जो आहे तो लोकांनी अंधश्रद्धेतून बाहेर यावं आणि आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून घ्यावा, यासाठी हा समस्या मार्गदर्शनचा कार्यक्रम आहे। आमची समाजाला त्रिसूत्री मी दिलेली आहे। तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा, मन अध्यात्मवादी ठेवा आणि बुद्धी वास्तववादी ठेवा। अशा प्रकारचा जर त्रिवेणी संगम केला तर आपल्याला विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड घालून जगता येईल। आजचा तरुण जो आहे तो बहकलेला आहे, थकलेला आहे, नैराश्य त्याच्यामध्ये येतं। जर आपण अध्यात्माच्या मदतीनं आपला वैज्ञानिक विकास साधून घेतला तर आपल्यामध्ये नक्कीच एनर्जी येते। कारण अध्यात्म जे आहे हे आपल्यामध्ये संयम म्हणजे भक्ती जी आहे ती संयम, समयसूचकता, प्रगल्भता, साधक बाधक विचार करण्याची क्षमता, नेतृत्व करण्याचे गुण विकसित करते, असं आमचं म्हणणं आहे। कारण आपण भक्ती करतो म्हणजे काय तर एकाग्रतेचा व्यायाम घेतो आणि हा एकाग्रतेचा व्यायाम घेतल्यामुळे माणसाला जीवनामध्ये जे बिनचूक निर्णय घ्यायचे असतात तर बिनचूक निर्णय घेण्यासाठी आपल्यामध्ये जी आंतरिक ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा तयार करावी लागते ती यामुळे तयार होते। आणि म्हणून आम्ही सांगितलेलं आहे की आपण प्रत्येकानं दिवसातून 10 मिनटं वेळ काढा आणि अंतर्मुख व्हा। ज्यायोगे आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर संयम येईल, समयसूचकता येईल, प्रगल्भता येईल, साधक बाधक विचार करण्याची क्षमता निर्माण होईल, नेतृत्व करण्याचे गुण निर्माण होते, खिलाडी वृत्ती निर्माण होईल आणि त्यामुळे आपल्या जीवनामधला प्रत्येक निर्णय आपण बिनचूक घेऊ। यासाठी हा समस्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम आणि आम्ही आमच्या आमची 13 पीठं आहेत एकूण। मी जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीचा आचार्य आहे। जसं शंकराचार्य आहेत 4 तसे आम्ही 3 रामानंदाचार्य आणि आम्ही दक्षिण भारताचं नेतृत्व करतो आणि खेडोपाडी जाऊन समाजातील विविध लोकांना वेगवेगळ्या प्रकारची मदत करून आजचा कार्यक्रम आहे तो शिलाई मशीन वाटप केले। आम्ही घरवापसी कार्यक्रम करतो कारण धर्म टिकला तर आपण टिकणार आहोत। आतापर्यंत 1,55,000 कुटुंबांना हिंदू धर्मामध्ये आम्ही घेतलेलं आहे। त्यानंतर घरवापसी करून थांबत नाही, फक्त त्यांची रोटीबेटी व्यवहार चालू करून देणं। त्यानंतर थॅलेसेमिया, सिकल सेल, किडनी फेल्युअर, ब्लड कॅन्सर अशा रुग्णांना नेहमी दर 15 दिवसानंतर रक्त लागतं। महाराष्ट्राची 10% गरज आम्ही पूर्ण महाराष्ट्राची आणि त्यामुळे दर वर्षी जानेवारीमध्ये 15 दिवसाचा कॅम्प घेतो। त्यावेळी आम्ही 1,71,150 रक्त बाटल्या दिल्या। गेल्या वर्षी 1,36,272 रक्त बाटल्या दिल्या। म्हणजे अशा प्रकारे विविध उपक्रम करतो कारण आमचा सिद्धांत आहे, विशिष्ट सिद्धांत की अणुरेणूत देव आहे। नरेंद्र म्हणे तुम्हाला जर देवाची प्राप्ती करायची असेल तर दीन दुबळ्या समाजाची सेवा करा, ही खरी अर्थानं ईश्वर भक्ती आहे। आणि तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा, मन अध्यात्मवादी ठेवा आणि बुद्धी वास्तववादी ठेवा। अशा त्रिसूत्रीनं जगला तर विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालून आपण जगू शकतो। आमचं सांगणं आहे की विज्ञानाने केली क्रांती परंतु अध्यात्माशिवाय मनशांती प्राप्त होण्यासाठी आम्ही असे कार्यक्रम करतो। स्वामीजी, तुम्ही हिंदू धर्मासाठी काम करत असाल, अनेकांना तुम्ही घरवापसी देखील केलेली आहे। सध्या लव जिहादचा जो कायदा आहे त्या संदर्भात आपलं मत काय आहे? महाराष्ट्र शासनाचं आम्ही अभिनंदन करतो आहे। त्याने आमच्या कानावर आलेलं आहे आणि त्याबद्दल मी माझी पण प्रतिक्रिया दिलेली आहे की महाराष्ट्र शासन आता विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये कायदा आणून पाहतो की धार्मिक स्वातंत्र्य
या नावावर कायदा आणून पाहत आहे त्या अतिशय स्तुत्य असं आहे. आमची सगळ्या साधुसंतांची मागणी होती की आज मुसलमान आणि ख्रिश्चन ह्या दोन ज्या कम्युनिटी आहेत ह्या हिंदू धर्माला संपवण्याचं काम करतात धर्मांतर करून. मग ख्रिश्चन लोक हे एकदम सॉफ्ट पद्धतीने संपवतात बाप्तिस्मा करून आणि मुस्लिम लोक आक्रमकपणे संपवतात. तर लव जिहाद जो प्रकार आहे लव जिहादमुळे काय होतं लग्न झालं की शर्यतचा कायदा चालू होतो. त्या मुलीचा उपभोग घ्यायचा 1-2 वर्ष आणि मग तिला नेऊन तिकडे बाहेर विकायचं आणि मोकळं व्हायचं. महाराजजी महाराष्ट्रामध्ये गौमातांची कायदा लागू आहे सध्या कधी पण सध्या गौमाताची हत्या होती गौमाता बरोबर आहे चालू आहे ते आणि त्याच्यासाठी हिंदू समाजानं जागृत झालं पाहिजे आणि जो कायदा आहे त्या कायद्याचा फायदा उचलून किंवा त्या कायद्यान्वये असे जे लोक काही चुकीचे कृत्य करतात त्यांना कायद्याप्रमाणे कडक शासन जर झालं तर ही बहुत त्या कारण आम्ही मला वाटतं माननीय एकनाथजी शिंदे यांनी तिला राष्ट्रमाता म्हणून घोषित केलेलं कायदा राजमाता म्हणून केलेलं आहे तर ते होणं गरजेचं आहे. बरं महाराजजी हा कायदा देशभरात लागू व्हावा त्यासाठी तुम्ही प्रचार प्रसार करणार आहात कोणती भूमिका काय नक्की नुसतं लव जिहादच्या विरुद्ध मी नाही मी नुसतं मुसलमान लोकांच्या विरुद्ध आहे का तर असं मी कुठल्याच कम्युनिटीच्या विरुद्ध नाही. मी धर्मगुरू आहे आणि त्यामुळे प्रत्येकानं आपापला धर्म जो आहे तो टिकवला पाहिजे आणि प्रयत्न केले आणि दुसऱ्या धर्मावर आक्रमण नाही केलं पाहिजे. लव जिहादला माझा विरोध काय आहे कारण तुम्ही हिंदूंच्या मुली बसून प्रेमाचं नाटक करून त्या पोराला कम्युनिटीकडून पैसे जातात आणि मग तो हिरोगिरी करतो चमकीगिरी करतो आणि तो मुलगा त्या मुलीला प्रेमात खेचतो तिच्या लग्न करतो नंतर तिला विकून टाकतो. हा प्रकार चुकीचा आहे तो होऊ नये याच्यासाठी मी हे जो आत्ताचं विधेयक येतं आहे त्यामध्ये मागणी केली आहे महाराष्ट्र शासनाकडे की लव जिहादच्या माध्यमातून लग्न होऊ दे नाहीतर कसंही होऊ दे. मुस्लिम धर्मातल्या मुलानं या ख्रिश्चन धर्मातल्या मुलानं जर आमच्या मुलीबरोबर लग्न केलं तर लग्न झाल्यानंतर सुद्धा तिचा धर्म बदलता कामा नये आणि तिला जी मुलं होतील त्या मुलांचा सुद्धा धर्म तिच्या आईचाच धर्म लागू झाला तर हे धर्मांतर थांबेल. महाराज एक प्रश्न होता की जगामध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि कुंकोत जे राष्ट्र आहेत त्यांच्यावर हल्ले करून त्यांची नैसर्गिक संपत्ती घेण्याचा प्रयत्न चालू आहे. तर अशा काळामध्ये तुमचा जो संदेश आहे तुम्ही जगाने तर हे कितपत तारणार आहे देशात. कसं आहे की भारत देश हा तुम्हाला काही दिवसानंतर आज कदाचित ते कल्पकल्पित वाटत असेल पण भारत देश जगाचा विश्वगुरू म्हणून उभा राहणार कारण इथली कुटुंब व्यवस्था त्यानंतर वसुधैव कुटुंबकम अशा प्रकारचं जे भारताचं धोरण आहे किंवा वैदिक सनातन संस्कृतीचे संस्कार आहे हे समाजाला जगातल्या आकर्षित करणार 100% कारण आज पाश्चिमात्य देशांची कुटुंब व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे आणि त्यामुळे जे आम्ही एकटे असं जे आणि स्पर्धक तयार झाले त्यामुळे जगाची शांती बिघडली. त्यामुळे ज्यावेळी एखाद्या गोष्टीची एक सीमा होऊन जाते ना त्या माणूस म्हणतो बास अशी वेळ जवळ आलेली आहे आणि त्यावेळेला भारत देश विश्वगुरूच्या भूमिकेमध्ये 200% उभा राहील. पण कधी म्हणजे कोणतं वर्ष असेल वेळ लागेल. मी ज्योतिषी नाही आहे त्यामुळे परिस्थिती बनवणं काही गोष्टी परिस्थिती जी असते ना ती तयार करते तशी परिस्थिती निर्माण जोपर्यंत धर्म संघटित होत नाही हे राजकीय लोकांनी जातीपातीमध्ये तो धर्म वाटलेला आहे त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. जोपर्यंत धर्मगुरूंच्या नेतृत्वाखाली संघटित होत नाही तोपर्यंत धर्माला न्याय मिळणार. कुठलाही राजकीय पक्ष जो आहे तो धर्माला संघटित करू शकत नाही धर्मगुरू या नात्याने आणि त्यामुळे हिंदू धर्मीय लोकांनी आपल्या धर्मगुरूंच्या नेतृत्वाखाली संघटित व्हावं. आमचा संदेश आहे जात पात पूछे ना कोई जो हरी का भजन करे वो हरी का हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हिंदू धर्म आक्रमण होणार आणि हिंदू धर्मीय लोक अल्पसंख्याक होत चाललेले आहेत. कुणीतरी
राष्ट्रीय सहयोग संघाचे जे मोहनजी भागवत आहेत त्यांनी 3 मुलांबद्दल बोलले तर टीका केली. काय गैर आहे त्याच्यामध्ये? मुसलमान जे आहेत त्या मुसलमानांना किती मुलं झाली तरी चालते ती अल्लाची देण म्हणून समजलं जातं. तर हिंदू जो आहे या हिंदू धर्मामध्ये काय सांगतात की आमच्या धर्मामध्ये फॅमिली प्लॅनिंग सांगितलेलं नाही. अरे बाबा, आमच्या धर्मात पण नाही सांगितलेलं आहे. आमच्या धर्मामध्ये पूर्वीचे साधू संत अष्टपुत्र सौभाग्यवती भव असं सांगायचे. मग आम्ही देशाची स्वायत्तता देशाचा विचार करून थांबलो ना दोघांवर. पण ही संख्या थांबत नाही ना. एका बाजूला तुम्ही ज्यावेळेला तुमचं संख्या वाढवत जाता आणि दुसऱ्यांना फक्त शांत बसायचं तर चालत नाही ना. स्वातंत्र्य जे आहे ते महात्मा गांधींच्या तत्त्वानं नुसतं नाही मिळालेलं आहे. वीर सावरकरांची पण आवश्यकता होती, आगरकर पण आवश्यक होते, लोकमान्य टिळक पण आवश्यक होते. त्यावेळी दोन्ही चाल आणि मवाळ ज्यावेळेला पंत एकत्र आले त्यावेळी भारत देश स्वतंत्र आला. ते इंग्रज याचं टाकून गेले नसते. मुसलमान जे आहेत तर मुसलमानांनी कायदा आणून थांबवलं पाहिजे. कारण जगाची लोकसंख्या वाढत चालली आहे, भारताची लोकसंख्या वाढते. भारताची जी भूभाग आहे तो वाढणार नाही आहे ना, तो वाढणार नाही आहे. मग त्याच्यासाठी मुसलमानांसाठी कायदा केला पाहिजे, सगळ्यांसाठी. तो आहेच कायदा. अरे त्याच्यासाठी मुसलमानांना वेगळा कायदा करण्याची आहे, अंमलबजावणी केली पाहिजे. म्हणजे लोकसंख्या कंट्रोलमध्ये येईल. मग संघाचे जे मोहनजी भागवत आहे त्यांना 3 मुलं झाली पाहिजे म्हणून सांगण्याची गरज नाही. कारण ते आमच्या हिंदुत्वाचं नेतृत्व करतात. म्हणून मी त्यांचं एक धर्मगुरू या नात्यानं समर्थन करतो मोहनजी भागवतांचं. त्यांनी जे वाक्य केलेलं ते फार विचारपूर्वक केलेलं आहे आणि तशा पद्धतीने ते केलं पाहिजे. कुणीतरी समर्थपणे एक कणखरपणे भूमिका मांडली पाहिजे. ते त्यांनी मांडलेले. त्यामुळे धर्मगुरू या नात्याने मी त्यांच्या पाठीशी. पूर्वी काय होता तो आता बदललेला आहे. त्यामुळे आम्ही आता आचार्य असून सुद्धा त्यांच्या मांडीला होऊन बसतो. एवढं खेडोपाडी काम करतो म्हणून तर 1,56,000 परिवार हिंदू धर्मामध्ये आले ना. जे आपण त्यांना म्हणता की वर्णव्यवस्थेबद्दल आपल्याला बोलायचं तर आता ते फार कमी झालेलं आहे. पूर्वी होता मान्य करतो, परंतु आता कमी झालेला आहे. आज धर्मांतर होण्याची प्रमुख कारणं काय आहेत तर त्याच्या 2-3 प्रमुख कारणं. त्यामध्ये शिक्षण पद्धती जी आहे ही शिक्षण पद्धती चुकीची आहे. आम्हाला मुसलमानांचा ख्रिश्चनांचा इतिहास शिकवतात. तर कशाला ब्रिटिशांचा इतिहास शिकवतात, कशाला मुसलमानांचा इतिहास शिकवतात. आम्हाला आमचा हिंदूंचा इतिहास शिकवा ना. आमच्या हिंदू राष्ट्र काय होतं, सोन्याची चिमणी म्हणून म्हटलं जायचं. तो इतिहास शाळा कॉलेजमध्ये शिकवलं पाहिजे. CBSE बोर्डामध्ये एका परिच्छेदमध्ये शिवाजी महाराजांना ज्यांनी राष्ट्र निर्माण केलं, हिंदू राष्ट्र निर्माण केलं, त्यांचं एका परिच्छेदामध्ये तुम्ही अभ्यासक्रम करता हे निंदनीय आहे. हे बंद करा पहिलं. त्यानंतर शाळा कॉलेजेस आहेत. कॉन्व्हेंटच्या शाळेला तुम्ही ग्रँट देता आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळा जर हिंदूंनी तयार केलं त्याला ग्रँट देत नाही. त्या कॉन्व्हेंटमध्ये शिकवलं तर रिबन घालायचे नाही, कपाळाला लावायचं नाही, बांगड्या बांधायचं घालायच्या नाही. तिथून आमच्यावर संस्कार केले तर तिथून संपवलं जातं. तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मी गव्हर्नमेंटकडे आता आपण सगळे पत्रकार महाराष्ट्रातला तर महाराष्ट्र सरकारकडे माझी मागणी आहे की जसं तुम्ही कॉन्व्हेंटला ग्रँट देता, जशा प्रकारे मदरशांना ग्रँट देता, तशा वेद विज्ञान शाळा निर्माण होण्यासाठी इंग्रजी माध्यमातल्या ग्रँट देऊ नका. कारण तिथे हे जर शिक्षण दिलं, शिक्षण पद्धतीमध्ये आमचा इतिहास शिकवला पाहिजे ना. त्या गोष्टी आपल्याला शिकवल्या त्याचा व्यवहारामध्ये काही उपयोग नाही. ते शिक्षण आहे. अमेरिकेमध्ये तसं नाही. अमेरिकेमध्ये बँकिंग क्षेत्रापासून तिथं शाळा कॉलेजमध्ये शिकवतात. वेद विज्ञान जे आहे मी त्याचा प्रयोग केला. नाणीचं CBSE बोर्डाचं आमचं स्वतःचंच स्कूल आहे, शाळा आहे ग्रॅज्युएशनपर्यंत. 1 रुपया पण आम्ही घेत नाही कोणाकडून. कारण माझं मला संतांनी दिलं पाहिजे, संतांनी घ्यायचं नाही. त्यामुळे माझे सगळे उपक्रम जे आहेत ते विनामूल्य.
तर तिथे आम्ही वेदविज्ञान शाळा शिकवतो. म्हणजे काय तर अकॅडमिक अभ्यास शिकवतो, तर आम्ही आमचे संस्कार पण शिकवतो तिथे. मगाशी बघितलं असाल तुम्ही तर सरस्वती माता आहे, त्या सरस्वती मातेला नमस्कार करण्यासाठी घरातून एक फूल घेऊन यायचं, नमस्कार करायचा, इथून संस्कार. तर त्या मुलाच्या कपाळाला गंध पाहिजे, आईवडिलांना नमस्कार करून आला पाहिजे. अशा प्रकारना यज्ञ होत्र वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही तिथे शिकवतो. तशा प्रकारे जर मुसलमानांना मदरशामध्ये त्यांच्या धर्माचं शिक्षण दिलं जातं. ख्रिश्चन आमच्या शाळेमध्ये कॉन्व्हेंटमध्ये काय शिकवतात? येशूचं शिकवतात ना, येशू कसा मसीहा आहे हे शिकवतात. मग शिकवू दे, आमचा त्याला विरोध नाही. मग गव्हर्नमेंट त्यांना जर फंड्स देत, हे आमचं हिंदुत्वादी सरकार आहे. हिंदुत्वादी सरकार काय करत आहे? का नाही तुम्ही हिंदूंसाठी करत आहे? तुम्हाला फक्त वोट बँक पाहिजे असते, त्यावेळेला फक्त हिंदूला पुरवाळ. म्हणून मी सांगितलं हिंदूंनी संघटित झालं पाहिजे, म्हणजे राजकीय लोक बरोबर येतील. आणि ज्यावेळी राजकीय लोकांची इच्छाशक्ती, आता बघा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली जे सरकार आहे त्यात इच्छाशक्तीचा ही धार्मिक स्वातंत्र्य काढता आला पाहिजे. हा अर्थात वोट बँकेचा परिणाम आहे. मागच्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये आम्ही साधू संतांनी पण केलेलं आहे. त्याच्यामध्ये विधानसभेच्या इलेक्शनमध्ये आम्ही जे आमच्या वोट बँकेचा आवाज दाखवला ना, त्यावेळी सरकार हे काम करतं. आणि त्यामुळे सरकारने आम्हाला कॉन्व्हेंटसारखं अनुदान द्यावं, आमच्या समाजातले लोक पुढे येतील आणि ते इंग्रजी माध्यमाचं शिक्षण चालू करतील. आणि वेदविज्ञान शाळेच्या जो टायमिंग असेल त्या वेळापत्रकामध्ये अकॅडमिक शिकवू आम्ही. आणि बाकीचं आमची संस्कृती, आमचे जे संस्कार आहेत हे मूल्यवर्धित संस्कार आहेत, हे आवश्यक आहे. पाहुणे झाले तर तुम्ही वेद विज्ञान शाळेसंदर्भात बोलता, फक्त वेद विज्ञान शाळा ही म्हणजे तुम्ही जी सुविधा तेवढ्या कुठेच आहे. फक्त महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर कुठेही वेद विज्ञान शाळा दिसत नाही. अनेकांची इच्छा आहे, परंतु इंग्रजी माध्यमांना पैसे देत नाही ना. असे इंग्लिश मिडियमना फंड द्या, काम आपतो. बऱ्याच जणांना प्रश्न आहे आमची मराठी टिकायला नको, मराठी टिकलीच पाहिजे. पण आज शेतकऱ्याचा मुलगा सुद्धा, म्हणजे शेतकरी भांडी घालताना साहित्य असते ना, तिला काय वाटत असतं माझा मुलगा इंग्लिश मिडियममध्ये शिकला पाहिजे. आणि त्यामुळे ते इंग्लिश मिडियमचा जे ओढ आहे ती जाणार कुठे? कॉन्व्हेंटमध्ये जाणार. तिथेच त्यांच्यावर जर सुरुवातीच्या काळात ज्या काळामध्ये त्या मुलांना संस्कार केले पाहिजे, तिथे येशू मसीहा शिकवणार, कसा धर्म टिकणार तुमचा? त्यामुळे तिथे ते शिकवा. त्यानंतर दुसरी गोष्ट, शाळा कॉलेजमध्ये आम्ही ज्यावेळी कॉलेजला होतो त्यावेळी आम्हाला ज्ञानेश्वरी होती, आम्हाला स्वामी विवेकानंद होते. आज काय आहे? काहीच नाही. हे करायचं कोणी? गव्हर्नमेंटनी करायचं. तुम्ही गव्हर्नमेंटची इच्छाशक्ती पाहिजे, त्यासाठी प्रेशर गट आम्ही संतांनी करा. आम्ही राजकारणात नाही आलो. पुढील काळात तुम्ही या सर्व गोष्टींसाठी आंदोलन उभं करणार आहात? आंदोलन आम्ही प्रेशर गट तयार करतोय. आम्ही विधानसभेमध्ये दाखवलं ना मित्र की आमचं हिंदुत्व काय आहे ते. कारण त्यावेळेला ज्या पक्षांची अपेक्षा होती आम्हाला की अरे ह्यांनी हिंदुत्व उचललं पाहिजे, त्यांच्या पाठीमध्ये ज्यावेळी हिरवे बाकीचे झेंडे उभे राहिले त्या आम्ही उठलो ना सगळेजण. आणि लोकसभेचं चित्र विधानसभेमध्ये बदलून टाकलं. राजकीय लोकांना पण गॅरंटी नव्हती की असं चित्र निर्माण होईल. ते वोट बँकेचा विजय आमचा साधू संतांनी केलेला प्रयत्न. आता त्याच्यातला हा एक सांगितलं शाळा कॉलेज. दुसरी गोष्ट संस्कार वर्ग सुरू झाले पाहिजे. कारण धर्म जो आहे आता धर्मावर डायरेक्ट बोलू शकता. नाहीतर तुम्ही पत्रकार मंडळी आमचा कुठलाही सण आला की अशा प्रकारचे काही लावायचे की हिंदू धर्म कसा पुसटलेला विचारायचा आहे ते सांगितलं जातं. तर धार्मिक शिक्षण देण्यासाठी अनेक धार्मिक जे नेते आहेत, धार्मिक संत आहेत, त्यांनी पुढं आलं पाहिजे आणि संस्कार केले पाहिजे. जे मी करतोय म्हणून मी ते सांगतो. हा दुसरा मुद्दा आहे. आज धर्मांतर होण्याचं कारण काय? अज्ञान आहे. आज मी जे धर्मांतराचं काम करतो त्यावेळी माझ्या लक्षात आलं, दर महिन्याला करतो. या महिन्यामध्ये गोव्यामध्ये मी 300 कुटुंबाने हिंदू धर्मामध्ये आहे. या फेब्रुवारी महिन्यामध्ये गोव्यामध्ये 300 कुटुंबांना आणले, छत्तीसगडमध्ये 200 आणले, नागपूरमध्ये 500 आणले. या महिन्यामध्ये झालं आहे हा कार्यक्रम. तर हे आम्ही काम सातत्याने करत असताना लक्षात आलं की हे लोक यांच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा होऊ शकतात. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, अज्ञानाचा फायदा होऊ शकतो. खेडोपाडीचे शिक्षण पोचलेलं नाही आणि त्यामुळे अज्ञानपणामुळे लोकांना अंधश्रद्धेचे बळी पडतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एखाद्याला मूल नाही, त्याला येशूच्या प्रार्थनेला त्याला येशू तुम्हाला मूल देईल, त्याला तुम्हाला बरं नाही येशूच्या प्रार्थनेला चला. अशा प्रकारे जे केलं जातं तेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे कुठे? जी अंधश्रद्धा निर्मूलन समिती तुटून प्रत्येक हिंदूंच्या प्रत्येक गोष्टीवर टीका करते. मग ख्रिश्चन हे जे धर्मांतर करतं अंधश्रद्धा निर्मूलन समितीला कळत नाही.
त्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती या ख्रिश्चन मिशनरीला विकली गेले, त्यांच्या पैशावर अंधश्रद्धा निर्मूलन समिती चालते का? हा माझा सवाल आहे. जसं तुम्ही सांगताय की ख्रिश्चन धर्मामध्ये असं सांगितलं जातं की भक्ती येतं चला ख्रिश्चन, तसंच हिंदूमध्ये पण आपले संत आहेत, नागेश्वर बाबा आहेत आपले, किंवा आपले कृष्ण जे आहेत ते सांगतात लोटावा हा तुमचं काम सुचेल. हे बघा, आस्था जी आहे ना, ती आस्था निर्माण करावी लागते सर्वांना. कारण जोपर्यंत तुम्ही आस्थेनं वळवत नाही, त्यानंतर ते पुढे काय सांगतात हे आपलं ऐकणं गरजेचं आहे. आपण काय होतं की तेवढंच एक वाक्य उचलतो आणि आपण छापतो, हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर त्यांचं कार्य काय चाललेलं आहे त्याचा जर अभ्यास केला, मला वाटतं पत्रकार परिषदेत, तर बरं होईल. त्यामुळे हे नुसतं तेवढंच नाही काम करत. ख्रिश्चन मिशनरी काय करते, प्रार्थनेकडे घेऊन जाते आणि बाप्तिस्मा करते ना, आणि मग हळूहळू सांगते की तुमचे देव फेकून द्या, याची गरज नाही, फक्त येशूच मसीह आहे. त्यांच्या प्रार्थनेला विरोध नाही माझा, पण त्याच्यानंतर जो प्रकार मिशनरी करते, कारण त्यांनी बगळ्याचं सूट घेतलं. बगळा तासन तास उभा राहतो एखादा साधू संत, तर त्याचं एक टार्गेट असतं, मला माझं जे ट्रीटमेंट करायचं आहे ते उचलून घेतलं की निघालो, माझा मिळाला की मी निघालो. तसं त्यांना माझा भेट. आता ख्रिश्चन लोकांना, मुसलमान लोकांना बिलकुल गरज नाही. मुसलमान म्हणजे काही शिष्यगण आहेत. गणी अहमद सय्यद म्हणून जो माझा एक भक्तगण आहे, म्हणजे परभणी मठावरून 25 वर्षे आमची दिल्ली जी आहे त्याचं नेतृत्व करतं. गणी अहमद सय्यद म्हणजे त्याचं नाव. त्या मुसलमानांच्या ख्रिश्चनांच्या विरुद्ध